So now we'll start with exercise 1.3 demonstrate. So here we'll try to solve some questions. यामध्ये तिसरा क्वेश्चन, क्वेश्चन 3. काय क्वेश्चन 3? बोला. यू काय दिलं आपला युनिव्हर्सल सेट 1 2 3 7 8 u is equal to 1 2 3 7 8 9 10 11 12. Okay. Set P is given 1 3 7 10. P is given 1 3 7 10. काय करायचं आहे आपल्याला? शो द सेट U P and P dash by Venn diagram. आता या ठिकाणी सो P dash म्हणजे P चा कॉम्प्लिमेंटरी सेट म्हणजे U मध्ये असे एलिमेंट्स की जे P मध्ये प्रेझेंट नाही आहे 3 7 आणि 10 एवढे सोडून काय उरले 2 नंतर 8 9 11 आणि 12 हा कोणता सेट झाला P चा कॉम्प्लिमेंटरी सेट झाला बरोबर. आता याला काय करायचं आपल्याला वेन डायग्राम मध्ये दाखवायचं. वेन डायग्राम मग युनिव्हर्सल सेट आपण असा दाखवला येईल. ठीक आहे. यामध्ये हा जो P सेट आहे हा P सेट झाला. यामध्ये कोणते कोणते एलिमेंट आले 1 3 7 10. आता P डॅश कुठं आला? या सर्कलच्या बाहेर. इथे तुमचा P कॉम्प्लिमेंट आहे बाहेर बरोबर. मग त्याच्यामध्ये कोण कोणला 2 8 9 11 12 हे पॉइंट्स किंवा हे एलिमेंट्स कुठे आले P कॉम्प्लिमेंट बरोबर. हा पहिला पार्ट झाला. आता याच्यामध्ये दुसरा पार्ट आपल्याला एक विचारलाय. काय विचारलंय? P कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट बरोबर. मग P कॉम्प्लिमेंट आपल्याला माहिती किती आहे 2 8 9 11 12 बरोबर. 2 8 9 11 12 बरोबर ना. एवढे सोडून आपल्याला काय करायचंय हे एलिमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले एलिमेंट लिहायचे. मग कोणते कोणते आले 1 त्याच्यानंतर 2 नाही ना 3 आहे 7 आहे त्याच्यानंतर 8 इकडे आहे त्याच्यानंतर 9 पण आहे 10. बट दिस इज इक्वल टू P ना. P कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट काय असतं? ओरिजिनल जो सेट आहे तोच असतो. म्हणजे प्रॉपर्टी काय आहे कॉम्प्लिमेंटची? आपण अशी प्रॉपर्टी लिहिली काय लिहिली प्रॉपर्टी? कॉम्प्लिमेंट ऑफ A आणि कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू सेट A इटसेल्फ अशी प्रॉपर्टी लिहिली. कळलं का? कशामध्ये? कॉम्प्लिमेंटरी सेट. तर हा दुसरा प्रश्न झाला. आपला तिसरा प्रश्न झाला. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे. काय लिहिलंय तुम्हाला? सेट A is 1 3 2 7. सेट A is given 1 3 2 7 बरोबर. आता याचे काय लिहायचे आपल्याला? सबसेट्स लिहायचे. काय लिहायचे? सबसेट्स. म्हणजे या ठिकाणी
आपण कितीतरी सबसेट लिहू शकतो. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ ऑल सेट. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ ऑल सेट. आता सबसेट लिहिताना आपल्याला हे जे 4 एलिमेंट्स आहेत यापैकीच कुठले तरी एलिमेंट आपल्या सेट मध्ये पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही नको. बघा, पहिला आपण लिहिला समजा सेट बी. याच्यामध्ये तुम्ही म्हटले मला एवढंच लिहायचं, काय प्रॉब्लेम नाही. एखाद्या वाटलं सेट सी मध्ये 1 3 7 ओके. त्यानंतर तिसरा एखाद्याला वाटलं मी फक्त 1च लिहिणार, चालतंय, कितीतरी लिहू शकता तुम्ही. कळलं का? एखाद्याला वाटलं 1 3 2 7 चालतंय, हा सुद्धा त्याचा ई काय एचा सबसेट आहे. आणि तुम्हाला कुठले तरी 3 काय लिहायचे सबसेट असायचे. हे सगळे काय झाले, ह्या सेट ए चे काय सबसेट. सबसेट्स ऑफ ए. त्यानंतर क्वेश्चन 5. Write the subset relation between the sets. Write the subset relation between the sets. पहिला क्वेश्चन, सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स लिहायचं. त्याच्यामध्ये P is a set of all residents in Pune. त्याच्यानंतर M कोण आहे? M is a set of all residents in मध्य प्रदेश. I कोण आहे? is a set of all residents in Indore. त्यानंतर B कोण आहे? B is the set of all residents in India. H कोण आहे? H is the set of residents in Maharashtra. आता लक्षात घ्या या ठिकाणी अगोदर आपण P कोण आहे? पुणे. मग पुणे इज सबसेट ऑफ काय झालं? महाराष्ट्र. बरोबर आहे. महाराष्ट्र इज सबसेट ऑफ काय झालं? शेवटचं काय? एच नाही, इंडियाचा बी. सबसेट ऑफ बी. महाराष्ट्र कुठं आला? बी म्हणजे इंडियामध्ये. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये काय लिहिलंय? पी इज सबसेट ऑफ बी म्हणजे कोणा सुद्धा कुठं आला? भारतामध्ये आलं का नाही? पी म्हणजे पुणे. ऐका, आता एम मध्य प्रदेश आहे, आय इंदोर आणि बी भारत आहे, एच काय? महाराष्ट्र आहे. समजते काय? आता दुसरा पार्ट बघा याच्यामध्ये. इंदोर कुठे आहे? आय इंदोर. आय इज सबसेट ऑफ मध्य प्रदेशला काय? महाराष्ट्र काय होतं? एच होतं. आय इज सबसेट ऑफ मध्य प्रदेश. बरोबर. इथे सुद्धा एच पाहिजे. मध्य प्रदेश इज सबसेट ऑफ भारत आणि इंदोर इज ऑल्सो सबसेट ऑफ भारत. बरोबर. इंडिया. मग कोण कोणाचे सबसेट लिहिता येतील का हे कळले का? पुणे इज सबसेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र इज सबसेट ऑफ इंडिया and Pune is also subset of India. Indore is subset of Madhya Pradesh. Madhya Pradesh is subset of India and Indore is also subset of India. कळलं का? समजतंय का? आता याच्यामध्ये लक्षात घ्या, एक तुम्हाला सिटी दिली, एक स्टेट दिले आणि बाकी कंट्री दिले. बरोबर ना? दुसरा काय म्हणजे काय? Which set can be universal set for all above? या सगळ्यांचे युनिव्हर्सल सेट काय? युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल अबाउट इज इक्वल टू इंडिया. ऐका ना, हे बघा ना, हे सगळं कशात येते? भारतामध्ये येते. पुन्हा भारतात आलं, महाराष्ट्र भारतामध्ये, इंदूर भारतामध्ये, मध्य प्रदेश भारतामध्ये. मग सगळ्यांचे युनिव्हर्सल सेट कोण झाला? इंडिया. त्यानंतर क्वेश्चन 6. Question 6. Which set
of numbers could be universal set for the sets given below. बघा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे आपला सेट A is multiple of 5 म्हणजे 5 10 15 dash dash dash. B कोण आहे मल्टिपल ऑफ 7 7 14 21 28 35. आता इथे मी वाढवतो म्हणता 15 नंतर काय 20 25 30 35 डॅश बरोबर. आणि सी हा एक सेट दिलेला आहे आपला मल्टिपल ऑफ 12 24 36 48 60 डॅश डॅश बरोबर आहे. आता काय म्हटलं विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट ऑफ द सेट्स गिवन बिलो. यामध्ये या तिघांपैकी युनिव्हर्सल सेट कोण होऊ शकतो असं आपल्याला विचारलं. कळलं का? 60 काय which set of numbers could be universal set of the sets given below. आता एक लक्षात कुठून सुरुवात झाली 5 बरोबर. 5 नंतर कोण आहे 7 7 नंतर कोण आहे 10 आहे 10 नंतर कोण आहे 12 आहे 12 नंतर कोण आहे 14 आहे 14 नंतर काय 15 15 नंतर कोण आहे 20 20 नंतर 21 बरोबर आहे का. मग या ठिकाणी या तिघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही असं लिहू शकता या सर्वांचा युनिव्हर्सल सेट कोण होऊ शकतो. सगळ्यांचं एकच ठिकाणी घ्यायचं 5 10 त्याच्यानंतर कोण आहे 7 10 12 14 15 20 21 24 25 28 30 35 36 and so on. आता होऊ शकतो या सगळ्यांचा युनिव्हर्सल सेट. याच्यामध्ये काही रिलेशन येऊ शकतं का? बरं 5 आणि 2 7 बरोबर ना. 7 आणि 3 10 10 आणि 2 12 12 आणि 2 14 14 आणि 3 15 15 आणि 5 20. काही रिलेशन येणार नाही त्यामध्ये. मग या तिघांचं आपण काय केलं मिक्स केलं आणि सगळ्यांचं एक काय केलं एक सेट लिहिला. आणि सगळ्यांचा आता बघा ए मधले जे इलेमेंट्स आहेत ते याच्यामध्ये आहेत बी मधले आहेत ते याच्यामध्ये आहेत सी मध्ये आहेत ते याच्यामध्ये आहेत. आता आपण पुढचे लिहिले नाही पण लिहू शकतो आपण. कळलं का? कारण हे इन्फिनाइट सेट हे काय संपणार आहे का नाही. सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5 संपणार आहे का नाही इन्फिनाइट आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा आपल्याला कसा लिहावा लागेल इन्फिनाइटच लिहावा लागेल. त्यानंतर दुसरा आकडा आहे पी. काय दिले तुम्हाला सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. सेट ऑफ इंटिजर सेट कशामध्ये पी मध्ये. मग कसे लिहू शकता तुम्ही इकडे लक्ष द्या. इथे इंटिजर्स मल्टिपल ऑफ 4 आहेत. आता 0 सुद्धा 0 मल्टिपल ऑफ 4 होऊ शकतो. पण इकडे बघा 0 4 8 12 16 20 डॅश डॅश डॅश. आणि इकडे -4 -8 -12
-16 डॅश. हे काय झाले इंटिजर्स झाले. कसे मल्टिप्ल ऑफ आणि कॅपिटल टी set of all even square numbers. Set of all even square numbers. Okay, set of all even square numbers. Even कोण आहे? 2 even आहे. आता स्क्वेअर म्हटल्यानंतर निगेटिव्हचा पण पॉझिटिव्हचा पॉझिटिव्हचा पण निगेटिव्ह म्हणजे 4 आला का तुमचा. त्याच्यानंतर 4 चा 16 2 नंतर 1 कोण आहे 4 नंतर 6 36 त्याच्यानंतर 8 64 असं काही काही 100 कशाचा आहे 10. ठीक आहे. अशा पद्धतीने 12 चा 144. आता काय म्हटलं यांनी विच सेट ऑफ द नंबर्स कुड बी युनिव्हर्सल सेट ऑफ द सेट्स गिवन. आता ह्या दोघांचा युनिव्हर्सल सेट लिहायचा आहे. Which set of numbers could be the universal set for the sets given below. आता ऑब्वियसली लक्षात घ्या टी हा जो आहे याच्यामध्ये 4 आहे 16 आहे. ऑब्वियसली याच्यामध्ये 36 पण येणार आहे 64 पण येणार आहे 100 पण येणार आहे. मग लक्षात घ्या टी इज काय झाला सबसेट ऑफ पी अँड देअरफॉर युनिव्हर्सल सेटच कोण झाला पी झाला. हा त्याचा सबसेट आहे त्याच्यामुळे तोच युनिव्हर्सल सेट झाला. वेगळा दाखवायची गरज नाही. कळलं का. आणि लास्ट क्वेश्चन नंबर 7 एकदम सोपा आहे. तुमचा क्लास दिलाय बरोबर आहे. काय म्हटलं त्यांनी हा युनिव्हर्सल सेट काय आपला क्लास बरोबर आहे. त्यानंतर ए हा सबसेट ए सेट दिलाय कशाचा हुज सेटवर 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स मध्ये ज्या मुलांना काय मिळाले 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स बरोबर. मग बाहेर हा त्याचा काय झाला कॉम्प्लिमेंट. याचा अर्थ काय झाला लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स बरोबर. हा ए झाला आणि याच्या बाहेर स्क्वेअर मध्ये जो रेक्टँगल मध्ये जो आहे तो ए कॉम्प्लिमेंट झाला. कळलं.